संधी प्रेमाची पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. हवेत गारवा आणि गोडसर सुगंध भरून राहिला होता. मुंबईच्या एका वर्दळीच्या कॅफेत सायली बसली होती. तिच्या हातात कॉफीचा गरम मग होता, पण मन मात्र भूतकाळात हरवलं होतं. समोरच्या बसलेल्या आदित्य तिला एकटक पाहत होता. दोघांनाही बोलायचं होतं, पण शब्द गवसत नव्हते. सायली, अजूनही मला विश्वास बसत नाही की आपण इथे बसून बोलतोय, आदित्यने हळूवार आवाजात म्हटलं. सायलीने हलकं हसत त्यांच्याकडे पाहिलं. खरंच नियती किती विचित्र खेळ खेळते ना. पहिली भेट आणि प्रेमाचा अंकुर 3 वर्षांपूर्वी पुण्याच्या एका कॉलेजमध्ये सायली आणि आदित्य पहिल्यांदा भेटले होते. दोघंही वेगवेगळ्या शाखांमध्ये शिकत होते, पण नाट्यसंस्थेच्या निमित्ताने ओळख झाली. पहिल्यांदा त्यांच्या साधं हाय हॅलोचं नातं होतं, पण जसजशी मैत्री वाढली तसतसं त्यांचं नातं आणखी घट्ट होत गेलं. सायलीला वाचनाची आवड होती, तर आदित्यला लेखनाचं वेड. दोघांचं नातं या समान आवडीतून अधिक बहरत गेलं. एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देणं, सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करणं, हे सगळं अगदी सहज घडत गेलं. एकत्र अभ्यासाच्या निमित्ताने अनेक वेळा भेटी होत गेल्या आणि नकळत दोघांचं मन प्रेमाच्या रंगात रंगू लागलं. प्रेमाची कबुली आणि अविस्मरणीय क्षण. एकदा आदित्यने तिला एका शांत संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये भेटायला बोलवलं. संधीचा फायदा घेत तो सायलीला एका रोमॅन्टिक रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. हलकं मंद प्रकाशात फुलांच्या सुगंधाने वातावरण भरून गेलं होतं. टेबलावर ठेवल्या गेलेल्या मोमबत्त्यांचा मंद उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला आणि वातावरण जादुई झालं. सायली, तुला माहिती आहे का, कधी-कधी काही लोक आपल्याला इतके जवळचे वाटतात की त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच अपूर्ण वाटतं. आदित्यने तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं. सायलीने हलकं हसत त्याच्याकडे पाहिलं. हो, पण अचानक असं काय बोलतो आहेस? आदित्यने थोडा धीर गोळा करून तिच्या डोळ्यात पाहिलं. सायली, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या हास्यात माझं जग उजळत. तुझ्यासोबत असताना प्रत्येक क्षण खास वाटतो. सायली अवाक झाली. तिला हे अपेक्षित नव्हतं. काही क्षण तिने डोळे मिटले आणि हसत म्हणाले, आदित्य, मीही तुझ्यावर प्रेम करते. तेव्हा त्या दोघांचं जगच बदललं. त्या रात्री दोघांनी एकत्र मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारला. गप्पा मारत आयुष्यभराच्या आठवणी जपल्या. आदित्यने हलक्यासा पावसात सायलीला जवळ ओढलं. तिच्या ओल्या केसांमधून हात फिरवला आणि दोघांच्या डोळ्यांनी एकमेकांशी प्रेमाच्या आना भाका घातल्या. त्या रात्री समुद्राच्या लाटांसारखं त्यांचं प्रेमही एका नव्या प्रवासाला निघालं. विरहाचे क्षण आणि वेदना, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आदित्यला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायची संधी मिळाली. दोघांनाही माहिती होतं की हा निर्णय त्याच्या नात्यासाठी एक कठीण परीक्षा असेल. प्रेम असूनही असत अंतर वाढलं, संवाद कमी झाला आणि हळूहळू दोघं वेगवेगळ्या दिशांनी जाऊ लागले. सायलीने स्वतःला कामात गुंतवून घेतलं, तर आदित्यही आपल्या नवीन आयुष्याशी जुळवून घेत होता. काही काळाने त्यांचं बोलणं थांबलं आणि शेवटी पूर्ण संपर्क तुटला. तिला त्याची आठवण यायची. प्रत्येक क्षण त्याच्या आठवणींनी भारलेला असायचा. त्याच्या जुन्या मेसेज वाचत बसणं, जुने फोटो बघत त्या गोड क्षणांना उजाळा देणं, हे तिच्या जगण्याचा एक भाग बनलं होतं. पुन्हा एकत्र येण्याचा योग दिन. 3 वर्षानंतर एका कॉन्फरन्ससाठी आदित्य मुंबईला आला आणि अचानक सायलीचा नंबर त्याच्या हातात आला. त्याने कॉल केला. दोघांमध्ये संवाद झाला आणि शेवटी ते या कॅफेत भेटले. सायली, आपलं प्रेम खरंच एवढं कमकुवत होतं का की वेळेनं आणि अंतरानं ते संपलं? आदित्यने विचारलं. सायलीने कॉफीचा एक घोट घेतला आणि शांतपणे म्हणाली, प्रेम कधीच संपत नाही आदित्य, पण कधीकधी वेळ योग्य नसतो. आपल्या दोघांच्याही स्वप्नामध्ये अंतर होतं आणि त्याला जुळवणं अवघड झालं. आदित्य काही क्षण गप्प बसला. आणि आता आपल्या प्रेमाला पुन्हा एक संधी द्यायची का? सायलीने त्याच्याकडे एक पाहिलं. डोळ्यात हळवी चमक होती. शक्य आहे, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? त्या संध्याकाळी पावसाच्या सरीमध्ये 2 हरवलेली हृदयं पुन्हा एकत्र आली. नियतीने त्यांना एकच संधी दिली होती आणि यावेळी ते ती गमावणार नव्हते. आदित्यने हलकेच सायलीचा हात हातात घेतला.
तिच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडल्यासारखं वाटलं. त्याने तिला अलगद मिठीत घेतलं आणि तिनेही त्याला घट्ट बिलगून आपल्या हृदयातील अपूर्ण प्रेमकथा पूर्ण केली. धन्यवाद. असे